सावजी पद्धतीनं वजडी बनवूया. खूप चविष्ट होते. किती छान तर्रीदार, साधी, सिंपल, खूप चुलीवरली चविष्ट होते. नक्की ट्राय करा. सुंदर दिसत आहे ना. 1 किलो वजडी घेतले, स्वच्छ धुवून घेतले. तुम्ही साहित्य बघू शकता. लसूण, कांदे, हिरवी मिरची, आलं, तमालपत्र, दालचिनी, शहाजिरे, चिकन मसाला, मटण मसाला, कोथिंबीर सगळं साहित्य घ्यायचं. मीठ, हळद सगळं साहित्य पूर्णपणे घ्यायचं. आपण आता स्वच्छ सगळे चला कट करून घेऊया मंडळी. खूप चविष्ट होते. इकडं चुलीवर लाकडं घातले, छान तवा ठेवले. कडकडीत तवा गरम होऊ द्यायचं. तव्यावर घालायचं. तवा थोडंसं जाळ घालून पुरी सरकवून घ्यायचं. तवा खूप छान गरम व्हायला पाहिजे. थंड राहिल्यानंतर काहीच भाजणार नाही. मस्त किसून घेतलेलं खोबरं 2 मिनिट परतून घ्यायचं. लालसर गोल्डन फ्राय होतपर्यंत परतून घ्यायचं. पाहू शकता तुम्ही मी खोबरं घालून घेतले. 2 मिनिट परतून घ्यायचं. स्टेप बाय स्टेप सांगितले फॉलो करा. खूप चविष्ट होते. सावजी पद्धतीने मी बनवत आहे. तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो करा. खूप चविष्ट होते. गावाकडली पद्धत आहे सावजी पद्धतीचे. काय नाही मंडळी, सगळी रेसिपी एकच आहे, उगाच त्याला नावं दिलेत, तर खूप सुंदर होते. तुम्ही नक्की ट्राय करा. आता तुम्ही पाहू शकता खोबरं पण छान लालसर कलर आलाय. आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. तुम्ही पण असंच सेम खोबरं लालसर भाजून घ्यायला विसरू नका. खूप खोबरं छान भाजून घेतल्यानंतर तेल भरपूर सुटतं भाजीला. खोबरं काढून घेतले. आता त्याच्यामध्ये आपण काय घालायचं सांगू? कांदा बारीक चिरून घेतलेला घालायचं. त्याच्यामध्ये कांदा चिरलेला घातल्यानंतर 2 मिनिट परतून घ्यायचं. परतून घेतल्यानंतर तेल लास्टला घालायचं. थोडंसं बिगर तेलाचंच करायचं म्हणताना खूप छान परतलं जातं. तेल घालायचं लास्टला, एंडला. तुम्ही पाहू शकता थोडंसं कलर चेंज झाला ना कांद्याचं, त्याच्यामध्ये घालायचं आपण. मग आता घालायचं नंतर लास्टला तेल वगैरे घालून घ्यायचं. म्हणताना खूप सगळंच तेव्हा हे तेल वगैरे घातल्यानंतर अजून थोडं परतायला खूप मदत होते. नक्की ट्राय करा तुम्ही पण. पाहू शकता चुलीवरला केल्याबद्दल खूप सुंदर चव येते. तुम्ही चुलीवर कधी सावजी पद्धतीनं वजडी वगैरे बनवून खाल्ली का? नाही ना? नक्की तुम्ही ट्राय करा. खूप सुंदर होते. तुम्ही हॉटेलमधलं आणून खायचं विसरून जातं. स्वच्छ कोथिंबीर निवडून घेतले. तुम्ही पाहू शकता हॉटेलमध्ये पण असंच बनवतात. तुम्ही पाहिला नसेल तर नक्की तुम्ही पण रेसिपी ट्राय करून खाऊन सांगायला विसरू नका. कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतले. 1-2 मिनिट तसं सोडल्यानंतर पूर्ण परतलं जातं. मग परतून घेतल्यानंतर टमाटर चॉप केलेलं घालून घेऊया. टमाटर चॉप केलेलं घातल्यानंतर 1-2 मिनिट अजून थोडं परतून घ्यायचं. परतून घेतल्यानंतर थोडंसं जाळ घालायचं पुढे. छान एक वाफ काढून घ्यायचं. म्हणताना भाजी चविष्ट होते. खूप झणझणीत, खूप सुंदर लागते. असं भाजी करताना घर सगळं सुगंध, खूप छान वास येतं. हे मसाले व्यवस्थित भाजून घेतल्यानंतरच भाजी खूप चविष्ट होते. कच्चा वगैरे राहिलं तर भाजी काहीच चांगलं होणार नाही. हे फॉलो करा पहिलं मेन स्टेप. खूप छान परतून घ्यायचं. परतून घेतल्यानंतर थोडंसं जाळ घालायचं. पाहू शकता तुम्ही आता पूर्ण परतत होत आलं आहे. अजून 1-2 मिनिट आलटी पलटी करून परतून घ्यायचं, भाजून घ्यायचं. लसूण घालायचं लास्टला. लसूण घालून 1-2 मिनिट तसंच सोडायचं. म्हणताना छान तुझं खूप छान सुगंध येतं. म्हणताना चुलीखाली जाळ आहे. 2 आल्याचे तुकडे, त्याला पण 1-2 मिनिट परतून घ्यायचं. कशी वाटली आता रेसिपी? छान परतून घेतले. परतून घेतल्यानंतर तुम्ही मसाले पाहू शकता. काळा मसाला, लाल मसाला, हिरवी मिरची, वाळली मिरची, खोबऱ्याची पेस्ट करून घेतली. आपण वाटून घेतलेलं पेस्ट करून घेतले. कुकर ठेवले चुलीवर. मस्त एकच माप तेल घातले. पाहू शकता तुम्ही. तेल वगैरे भरपूर घालायचं नाही, थोडंसंच तेल घालायचं. पहिलं खडे मसाले घालून घ्यायचं. शहाजिरे, लाल मिरची, हिरवी मिरची घालून घ्यायचं. 2 मिनिट परतून घ्यायचं. आपण वाटण करून घेतलेलं घालायचं. अद्रक, कोथिंबीर
त्याची पेस्ट घालायचं. नंतर ना आपण वाटून घेतलेलं तर ना तव्यात भाजून ते घालून घ्यायचं. तेल सुटतपर्यंत परतून घ्यायचं. खूप छान चविष्ट होतं. काय सांगू तुम्हाला, फोडणी देताना खूप छान कडक फोडणी दिलं होते ना. तेल कडकडीत गरम झाल्यानंतरच शहाजिरे दालचिनी वगैरे घालायचं. नंतर चव खूप छान होते, सावजी पद्धतीने होते. तुम्ही पाहू शकता किती छान. त्याला 1-2 मिनिट परतून घ्यायचं. तसंच चुलीवर तेल सुटू द्यायचं पूर्णपणे. तेल सुटल्यानंतरच खूप छान चव येते त्याला. पाहू शकता तुम्ही आता त्याला तेल वगैरे सुटत आहे. मसाल्याला खूप छान तेल सुटत आहे. मी थोडंसं तेलामध्ये बनवत आहे. वजडी कधी पण बनवताना खूप तेल नाही घालायचं. त्याचे कारण का, वजडी आपण केल्यानंतर त्याचं डबल टिबल तेल वगैरे होतं. थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं. म्हणताना वजडी शिजल्यानंतर डबल टिबल ते तेल राहताना खूप छान. तेलाची पण गरज नाही. नॉर्मल मसाले भाजण्यासाठी तेवढंच तेल घालायचं. काळा मसाला 3 चमचे घालून घेत आहे. तुम्हाला तिखट लागेल तसं तुम्ही घालू शकता. मी काळा मसाला 3 चमचे घातले, लाल मसाला 2 चमचे घातले, हळद अर्धा चमचा. 1-2 मिनिट परतून घ्यायचं. अजून थोडं तेल सुटतपर्यंत परतून घेतल्यामुळे चव खूप छान होते. तेल सुटतपर्यंत परतून घ्यायचं. नंतर वजडी खूप छान होते, सावजी पद्धतीने होते. स्टेप बाय स्टेप सांगितले, नक्की फॉलो करा. दोन मिनिट तसंच सोडायचं. त्याला परतून घ्यायचं. थोडंसं अजून थोडं 2 मिनिट परतून घ्यायचं. मस्त तेल वगैरे सुटतपर्यंत छान. उशीर लागू द्या, परत छान चविष्ट भाजी होते. तुम्ही पाहू शकता मी वजडी वगैरे सगळं धुवून पाणी नितळण्यासाठी ठेवले होते. वजडी धुण्याची रेसिपी पाहिजे असली तर मला खाली कमेंट करा. मी तुम्हाला फुल व्हिडिओ चॅनलवर नक्की अपलोड करेल. तुमच्याकडे वजडी वगैरे कसे धुतात मला कमेंट करून सांगा. आमच्याकडं गावाकडल्या पद्धतीने कसं धुतात सांगू तुम्हाला मी. ज्वारीचे पीठ घेते, ताटामध्ये वजडी काढतात, त्याला घसा ज्वारीचे पीठ लावून घेतात. 2-3 पाण्यानं खळाखळा धुवून घेतात. तुमच्याकडे कसे धुतात मला कमेंट करून सांगायला विसरू नका. मी आता सगळं एक जीव मिक्स करून घेतला आहे. आलटी पलटी करून मिक्स करून घेतले. वरनं मीठ घालायचं चवीप्रमाणे. आपण वाटण करताना त्याच्यामध्ये पण मीठ घातलेलं लक्षात ठेवायचं. खूप चविष्ट होते. किती छान सुगंध सुटला होता तुम्हाला काय सांगू. शिजल्यानंतर तर खूप सुंदर तर्री वगैरे खूप छान येते. तुम्हाला विश्वास बसणार नाही. सावजी पद्धतीने मी बनवत आहेत रेसिपी. मला नक्की फॉलो करा. असंच न्यू रेसिपी पाहण्यासाठी लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. आता कमीत कमी 4 किंवा 5 शिट्ट्या देऊन घ्यायचं. 5 शिट्ट्या झाल्यात तुम्ही पाहू शकता. मी आता तुम्हाला काढून दाखवते. कसलं भारी दिसत आहे. तर्री वगैरे खूप छान सुंदर आला आहे. म्हणले की नाही, तेल आपण कम वापरेल तेवढंच खूप छान चविष्ट होते. म्हणताना वजडीला तेल भरपूर सुटतं. तुम्ही पाहू शकता तर्रीदार. मी तेल किती एक मापच घातलं होतं की तेल भरपूर सुटलं आहे का नाही. काय सुगंध सुटलं होतं तुम्हाला काय सांगा. तुम्ही कसं वजडी बनवता मला ते पण कमेंट करून सांगायला विसरू नका. असंच सपोर्ट करा. छान कांदा, लिंबू, चपाती, बाजरीची भाकर राहिली तर अजून खूप छान चविष्ट लागते. तुम्ही बाजरीच्या भाकरी संग खाऊन पहा, खूप छान होते. मी चपाती संग खात आहे. लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. कसे वाटत आहेत माझे व्हिडिओ ते पण कमेंट करून सांगा. बाय बाय.